आणि आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतचा एक मोठं अपडेट आहे, ते म्हणजे धारावीचा विकास हा सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मात्र हा केवळ बिल्डिंग उभारण्याचा प्रकल्प नसून धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवूनच हा विकास केला जावा असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला ठरवलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। धारावीतील कुंभारवाड्यासारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळखी जतन करत संपूर्ण इकोसिस्टीम अबाधित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे। दरम्यान या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 2028 पर्यंत किमान 10,000 घरं देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। तसंच देशातील पहिला मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचंही मोठं विजन या प्रकल्पातून साकारलं जाणार आहे। काय हा पूर्ण प्रकल्प आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जागतिक दर्जाचं आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पाच्या धर्तीवर पुनर्विकास केला जाणार आहे। प्रकल्प राबवताना नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवून प्रकल्प राबवला जाईल। ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। धारावीतील औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था कायम ठेवली जाणार आहे। कुंभारवाड्याचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संबंधितांशी चर्चा केली जाणार आहे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये नेचर पार्कची संकल्पना प्रत्यक्षात उतरवा असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलंय। 2028 पर्यंत किमान 10,000 घरं नागरिकांना देण्याचं नियोजन करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत। याशिवाय नव्या घरांमध्ये स्वतंत्र किचन, बेडरूम आणि स्वच्छतागृह असतील। प्रकल्पांतर्गत देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारला जाणार आहे। पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जातील। भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार आहे। विमान प्रवाशांसाठी सिटी चेक इन सुविधा सुद्धा इथं उपलब्ध असेल आणि विमानतळापर्यंत जलवाहतुकीसाठी फास्ट जेट्टी सुद्धा उभारली जाईल। बस डेपोच्या जागेवर आधुनिक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जाणार आहेत। 10 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय। धारावीतील पुनर्वसन इमारतींचं काम 42 महिन्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे। माटुंगा परिसरातील पुनर्वसनासाठी 39 महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम मार्च 2028 पर्यंत पूर्ण केलं जाईल।